आमच्या 5 भावांमधले ती एकुलती एकच बहीण, खूप लाडाची व सर्वांचा जीव अटकलेली. जेव्हा तिचं लग्न होणार हे समजलं तर सगळ्यांना एक धक्का बसल्यासारखं झालं की जिला आम्ही लहानपणापासून इतकं प्रेमाने सांभाळलं, आता एका छोट्याशा विश्वासावर तिला दुसऱ्याच्या हातात आयुष्यभर देऊन टाकणार आहे. माझं आणि तिची आजपर्यंत कधी भांडणंसुद्धा नाही आणि असं अबोलासुद्धा झालेलं नाही आहे. मनापासून तर सगळेच तिला खूप प्रेम करतात. भांडणं झालं तेही कधी कोणत्या लहान भावाने मनावर घेतलेलं नाही. मला अपेक्षाही नव्हती की मुंबई या ठिकाणी तिचं आयुष्य असं होतं की ती गावाशी जाईल, परंतु माझ्या एका नशिबाच्या नात्याने फार जवळच्या जवळ तिला देण्यात आलं. माझी मम्मी मला कधीच मम्मीसारखी वाटली नाही. मी तिला सर्व काही मैत्रीणसारखं शेअर केलं. मी माझ्या मुलीला मुलगी म्हणून नाही वागवली, एक मैत्रिणीसारखं आणि एक सर्व गोष्टी तिला एकदम समजुतीने आणि काळजीपूर्वक सांगितलेल्या. माझे आई वडील खूप चांगले आहे, अशी मी माझी मुलगी सांभाळलेली आहे. डोरी खींची डोरी पलने की धुन मोरी, मेरे सपनों को झुलाया सारी रात. भले बगिया तेरी छोड़ी, भले नींदिया तेरी चोरी, बस इतनी सी याद तो रखे मेरी बात. तेरी लाडकी मैं, तेरी लाडकी मैं, तेरी लाडकी मैं, छोड़ूंगी ना तेरा हाथ. तेरी लाडकी मैं, तेरी लाडकी मैं, तेरी लाडकी मैं, छोड़ूंगी ना तेरा हाथ. उत्कृष्ट अशी मला एकुलती एक मुलगी होती. ती मुलगी आज आम्हाला सगळ्यांना सोडून तिच्या नवरीच्या घरी जाते. त्याबद्दल माझ्या पूर्ण घरादाराला एकदम अत्यंत दुःख होत आहे. परंतु मुलगी एक अशी चीज असते, एक वस्तू असते की ती तिला घरदार आणि तिचा संसार केल्याशिवाय तिला पर्याय नाही. जेव्हा अन्नदादा तिला बघायला घरी आले, जेव्हा पहिल्यांदा त्यांना बघितलं तर असं वाटलं यांचा स्वभाव खूप रागीट आहे. परंतु जेव्हा नंतर त्यांच्यासोबत बोलणं झालं, बसणं उठणं झालं, तेव्हा वाटलं की नाही, यांचा स्वभाव तसा नाही, हे खूप चांगलं आहे. ज्या घरी ती जाते त्या घरी तोच मुलगा माझ्यासमोर 8 वर्षापासून कामधंदा करतोय आणि मी त्याच्याजवळ आहे. ते माझ्या बहिणीला खूप म्हणजे खूप जीव लावतील. त्यांना पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की कुठेतरी माझ्या मनासारखा साथीदार मला मिळाला. ते खूप चांगले आहे, त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. मी त्यांना बोलले, मी माझ्या आईवडिलांना सोडून, माझं घर, माझं परिवार सोडून येत आहे. ते मला म्हणाले, तू कुठे लांब चालली? आमच्याच घरी, इथून तुझं घर जास्त लांब नाही आहे. मेरे बिना मैं रहने लगी हूँ, तेरी हवा में बहने लगी हूँ. जाने मैं कैसे तेरी हुई हूँ, मुझे तो लगता है
मैं शायद तेरे दिल की दुआ हूँ। हाँ, तुझको जो पाया तो जीना आया। अब ये लम्हा ठहर जाए, थम जाए, बस जाए हम दोनों के दरमियाँ। तुझको जो पाया तो जीना आया। अब ये लम्हा ठहर जाए, थम जाए। माझ्या सासूबाईला पाहिलं तेव्हा असं वाटलं की त्या खूप कडक आहे, पण त्यांच्याशी बोलल्यानंतर असं वाटलं कुठेतरी की त्या खूप चांगल्या आहेत. तिने पुढेही सासूला सुद्धा एक मैत्रिणीसारखंच राहायचं, मैत्रिणीसारखं सासूला सर्व गोष्टी शेअर करायच्या. त्या मला त्यांच्या मुलापेक्षा जास्त जीव लावतील, जास्त समजून घेतील. जशी बहिणीने आजपर्यंत आम्हाला सगळ्यांना सांभाळत आली, जीव लावत आली, तसं पुढे तिने तिच्या नवऱ्याला व तिच्या सासू सासरे यांना संपूर्ण कुटुंबाला मनापासून त्यांची सेवा करावी, त्यांना जीव लावावे. हीच मला खूप म्हणजे अपेक्षा आहे तिच्याकडून.